टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। छत्तीसगड बॉर्डरवर असलेल्या कवंडे या गावात आज मुख्यमंत्री स्वतः आले आहे आणि विशेष बाब म्हणजे अब्बुझमाड जवळ असलेला हा परिसर आहे। सध्या छत्तीसगड करून त्या ठिकाणी नक्षलवाद ठार केले जात आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री या ठिकाणी आले। काय सांगाल, परिस्थिती बदलत आहे गडचिरोलीची, आपण या एकदम शेवटच्या टोकावर आले आहे आणि चित्र बदलत। निश्चितपणे मला या गोष्टीचं अतिशय समाधान आहे की ज्या भागामध्ये प्रशासन देखील पोहोचू शकत नव्हतं, आज त्या भागामध्ये एका दिवसामध्ये आपल्या पोलिसांनी आउटपोस्ट उघडला, पूर्ण व्यवस्था उभी केली, सिक्युरिटी व्हॅक्यूम भरून काढला आणि आपला डॉमिनन्स उभा केलाय। आज आपण सगळे या ठिकाणी पाहू शकतो की एक सिक्युरिटीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। गावकरी देखील आज सिक्युर्ड या ठिकाणी एक प्रकारे त्यांची भावना की बाबा आम्ही सुरक्षित आहोत अशा प्रकारची भावना तयार झालेली आहे। आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अशा प्रकारचे 6 वेगवेगळे आउटपोस्ट आपण निर्माण करून ज्या ज्या ठिकाणी सिक्युरिटी व्हॅक्यूम होता तो पूर्णपणे संपवलेला आहे। या आउटपोस्टचा किती फायदा होत आहे? अनेक ठिकाणी आपण आउटपोस्ट तयार केले आहे, याचा किती फायदा होता, किती नक्षलवादी कमी होतात? बघा, एक तर आउटपोस्टमुळे नक्षलवाद्यांचं विचरण पूर्णपणे थांबतं, त्यांची भरती पूर्णपणे थांबते आणि त्यासोबत आपल्या आउटपोस्टमध्ये केवळ आपण पोलिसांचं काम करत नाही तर सगळ्या राज्य सरकारच्या योजना देखील या आउटपोस्टमधून लोकांना मिळतात। त्यामुळे लोकांचं प्रशासनाशी नातं त्या ठिकाणी वाढतं। 4Gचं टावर या ठिकाणी आलेलं आहे, त्यामुळे जगाशी त्यांचं नातं तयार झालेलं आहे। त्यामुळे हे नुसतं एक पोलीस आउटपोस्ट नाही आहे तर एक प्रकारे संपूर्ण विकास हा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे माध्यम आहे। 2026 पर्यंत नक्षलवाद संपवणार असं म्हटलं आहे गृहमंत्री। काय मला आता ते पूर्णपणे शक्य वाटतंय, कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात आपण प्रयत्नपूर्वक नक्षलवाद शेवटच्या टोकावर आणून ठेवलेला आहे। पण आपल्यासमोर प्रश्न असा होता की आपण इकडे संपवत होतो आणि तिकडे छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात भरती होत होती, हजारो लोक भरती होत होते। पण आता छत्तीसगडमध्ये नवीन सरकार आल्यानंतर माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या नेतृत्वामध्ये छत्तीसगडमध्ये देखील इतकं चांगलं ऑपरेशन सुरू झालेलं आहे। आता तिकडनं ते ऑपरेशन करतायत, आपण इथपर्यंत पोहोचलोच आहोत। त्यामुळे लवकरच हा संपूर्ण डॉमिनन्स आपला तयार होईल आणि जे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे ते मार्च 26 पर्यंत आपण या माओवादावर पूर्णपणे काबू करू। पुढची रणनीती काय असणार आहे आपली? आपली रणनीती एक पक्की आहे की एकीकडे सिक्युरिटी तयार करायची, दुसरीकडे विकास करायचा। इथे मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत, त्या उद्योगांच्यामुळे स्थानिकांना रोजगार या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतो आहोत। आणि त्यासोबत हे सगळं करत असताना इथलं जे मूळ कॅरेक्टर आहे जल, जमीन आणि जंगल हे कायम ठेवून आपल्याला विकास करायचा आहे, हे ध्येय आम्ही ठेवलेलं आहे। तर होते राज्याचे मुख्यमंत्री निलेश दहाड, TV9 मराठी, गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।